पशुपालक मित्रांनो नमस्कार. गोपाल मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, व्हिटॅमिन एच अर्थात बायोटिन किंवा त्याला व्हिटॅमिन बी7 सुद्धा म्हणतात. तर हे व्हिटॅमिन किंवा व्हिटॅमिन एच नेमकी काय आहे? दुभत्या जनावरांच्या आहारात याचा काय उपयोग आहे? काय महत्त्व आहे? आणि दुभत्या गाई म्हशीला याचा वापर कधी करायचा? किती करायचा? हे सगळं आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिटॅमिन एच किंवा त्याला आपण पॉप्युलरली बायोटिन असं म्हणतो. तर हे काय आहे? तर हे एक बी जीवनसत्वासारखंच एक बी जीवनसत्व आहे किंवा बी व्हिटॅमिन आहे, ज्याला बी7 व्हिटॅमिन म्हणतात. हे तयार कुठं होतं? तर हे गाईच्या पोटामध्ये ज्यावेळेस रवंत प्रक्रिया सुरू असते, त्यात जे वेगवेगळे लॅक्टोबॅसिलस वाढत असतात, तर ते हे बायोटिन तयार करत असतात. परंतु आपल्याकडे ज्या हाय इल्डर गायी आहेत, त्यांच्या आहारामध्ये जर मोठ्या प्रमाणावर धान्याचा किंवा पशुखाद्याचा वापर असेल, तर मग जिथे ऍसिड प्रोडक्शन जास्त होत असेल, तर त्यावेळेस जनावरांच्या पोटामध्ये आवश्यक त्या प्रमाणात बायोटिन तयार होत नाही. मग आपल्याला याचा बाहेरून सप्लाय करावा लागतो. मित्रांनो, पण नेमकी हे बायोटिन करतं काय? त्या गोष्टी सुद्धा आपण बघितल्या पाहिजे. याचं काय महत्व आहे? सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, जनावरांच्या शरीरामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारे ऊर्जा निर्मिती केली जाते, जे फॅट आणि ग्लुकोजचं जे काही मेटाबॉलिझम होतं, या सगळ्यामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी बायोटिन एक कोएन्झाईम किंवा मधला एक घटक म्हणून काम करत असतं. हे जर कमी पडलं तर त्यातले काही प्रकारे जी ऊर्जा निर्माण होणार आहे तिथे अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला बायोटिनची गरज असते. त्याचबरोबर मित्रांनो, जे काही लिव्हरमध्ये फॅट गेली किंवा ग्लुकोज गेला तर त्याचं जे काही परिवर्तन होणार आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला बायोटिनची गरज असते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे, आपण ज्यासाठी याचा वापर करतो ते म्हणजे शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोलाजन किंवा केराटिन नावाचे जे काही दोन घटक असतात. कोलाजन हा आपल्याला दुभत्या जनावरांमध्ये जी काही कास आहे त्या कासेतल्या पेशी आणि त्याच्या भोवतीचं जे आवरण आहे त्याचं त्याला एक स्ट्रेंथ देण्यासाठी, ते चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी गरजेचं असतं. आणि केराटिन जे आहे ते जनावरांच्या खुराच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं. तर हे जे केराटिन आहे आणि कोलॅजन आहे, हे दोन्ही बनवण्यासाठी जे काही बिल्डिंग ब्लॉक लागतात की ज्याच्यापासून हे तयार होतं, तर असे तयार करण्याचे जे अमायनो ऍसिड आहेत हे तयार होण्यासाठी आपल्याला बायोटिन द्यावं लागतं. मित्रांनो, त्याचबरोबर शरीरामध्ये जर ऊर्जेचं प्रमाण चांगलं राहिलं तर शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा ऊर्जेची निर्मिती चांगल्या पद्धतीने होत असते. आणि जर ही राहिली, शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये भरपूर ऊर्जा असेल, तर जनावरांची एकूण रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती वाढण्यास सुद्धा मदत होते. अशा पद्धतीने जनावरांच्या आहारात जर बायोटिनचा वापर असेल तर मग मित्रांनो, जनावरांच्या शरीरात ऊर्जा निर्मिती, जनावरांच्या शरीरात जी काही फॅट आहे, एनर्जी आहे, कार्बोहायड्रेट आहे, हे लिव्हरमध्ये जाऊन त्याचं रूपांतर होणे, कॅरेटिन आणि कोलॅजन तयार होणे आणि रोगप्रतिकार शक्ती चांगली राहणे, या गोष्टींसाठी बायोटिनचा उपयोग होत असतो. आता मित्रांनो, नेमकी बायोटिनचा रोल काय आहे किंवा शरीरात ते काय काय काम करतं, आपण असं डिटेलमध्ये थोडंसं बघूया. यासाठी मित्रांनो, बायोटिनचं जे काही मोड ऑफ ऍक्शन आहे किंवा कसं काम करतं, तर कासेमध्ये जे काही रोगप्रतिकार शक्ती कासेला प्रदान करायची. मित्रांनो, गाय हटवल्यानंतर पुढचे 60 दिवस कासेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे रिपेअरिंग सुरू असतं. नवीन नवीन पेशी तयार होत असतात. आहे त्या पेशींचं दूध निर्मिती करण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे ती करण्याचं काम सुरू होत असतं. आणि त्याच वेळेस मित्रांनो, जनावरांच्या कासेला दगडी होऊ नये, मास्टायटिस होऊ नये म्हणून रोगप्रतिकार शक्ती देणं गरजेचं असतं. तर मग हे बायोटिनमुळे कास उचलून धरण्यासाठी किंवा कासेला जे स्ट्रेंथ द्यायची त्यासाठी कोलाजन हे एक इलॅस्टिक मटेरियल त्या कासेमध्ये असतं. हे कोलाजन तयार जेवढं चांगलं होईल, जेवढं जास्त होईल, तेवढं कासेचा आकार आणि त्याची बळकट जी मजबूती आहे ती बळकट असते. तर अशा पद्धतीने कोलाजन निर्मितीसाठी बायोटिन मदत करतो. तर सडाचं तोंड जे आहे तिथे स्ट्रिक कॅनॉल असतो आणि हा स्ट्रिक कॅनॉल कॅरेटिन प्लग तयार होऊन बंद होत असतो. गाभण काळात कासेमध्ये कुठल्याही प्रकारचे जीवाणू बाहेरून आतमध्ये प्रवेश करू नये यासाठी हा कॅरेटिन प्लग खूप महत्वाचा असतो. असा कॅरेटिन प्लग तयार होण्यासाठी कॅरेटिन तयार होणं गरजेचं असतं आणि कॅरेटिन तयार करण्यासाठी बायोटिन हा घटक गरजेचा असतो. फक्त बायोटिननेच हे तयार होत नाही, त्याबरोबर आपल्याला झिंक सुद्धा लागतं आणि इतर अमायनो ऍसिड सुद्धा लागतं. तर अशा पद्धतीने शरीरामध्ये कोलाजन आणि कॅरेटिन जर व्यवस्थित तयार झालं तर कासेचं रोगप्रतिकार शक्ती वाढते, कासेचा आकार चांगला राहतो, कासेला मजबूती मिळते, कास शरीराला चिटकून राहण्यास मदत होते. अशा पद्धतीने कासेमध्ये त्याचं काम चालू असतं. त्यानंतर मित्रांनो, कासेमधल्या ज्या काही पेशी आहेत त्या नव्याने तयार होण्यासाठी वेगवेगळे घटक लागतात. ते आपल्याला बायोटिनमुळे सहज उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर जे काही दूध तयार व्हायचे कासेमध्ये, तर दूध तयार होण्यासाठी सगळ्यात जास्त गरज असते ती एनर्जीची किंवा ऊर्जेची. तर ही ऊर्जा निर्मितीचं जे काम लिव्हरमध्ये चालतं, तिथे सुद्धा कोएन्झाईमच्या स्वरूपात हे बायोटिन ऊर्जा निर्मितीचं काम करत असतं.
जितकं जास्त ऊर्जा निर्मिती होईल तितकं जास्त दूध उत्पादन होणार आहे. जितकं जास्त दूध उत्पादन तितकं जास्त पेशींचा आकार आणि तितका जास्त मोठा कासेचा आकार होत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, त्वचा असेल, जे सडाची तोंड असतील, खुरं असतील, केस असतील, या सगळ्यांचं आरोग्य राखण्याचं काम बायोटिन करत असतं. अशा पद्धतीने बायोटिन वेगवेगळे कार्य करतं. आता गाईला हे कधी आणि कसं वापरायचं? तर मग मित्रांनो, गाभण गाईमध्ये आपल्याला बायोटिन सप्लिमेंट करणं गरजेचं असतं. कधी सुरू करायचं? गाय आटवल्यानंतर आपण 8-10 दिवस तिचं पशुखाद्य आणि हिरवा चारा बंद करतो. दरम्यानच्या काळामध्ये गाय संपूर्णपणे आटून जाते आणि यानंतर आपण पुन्हा पशुखाद्य सुरू करतो आणि तिला वेगवेगळे सप्लिमेंट द्यायला सुरू करतो. त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं आवडतं जे सप्लिमेंट करतो त्यामध्ये आपण व्हिटॅमिन एच आहे का हे नेहमी पाहण्याचा प्रयत्न करतो आणि ते वापरतो. तर हे व्हिटॅमिन एच जे आहे ते गाय आटवल्यानंतर 8व्या दिवस 10व्या दिवशी नंतर आपण सुरू करायचं. याचा फायदा काय होणार आहे? तर याच्यामध्ये गाय विण्यापूर्वी गायीला मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज असते. गायीच्या शरीरात खूप मोठ्या प्रमाणावर जडणघडण सुरू असते, कासेची रिपेअरिंग सुरू असते, वासराची वाढ होत असते आणि अशाच वेळेस गायीच्या पोटावर प्रेशर सुद्धा पडलेला असतो, पोटी पोटावर. त्याच्यामुळे चारा कमी खाल्ला जातो आणि ऊर्जा निर्मिती कमी झालेली असते. तर या सगळ्या गोष्टीत ऊर्जा निर्मिती वाढवणे आणि शरीराचं चलनवलन व्यवस्थित करण्यासाठी बायोटिन गरजेचं असतं. त्यानंतर मित्रांनो, जनावरांच्या शरीरामध्ये गाय गाभण असताना इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते. तर ती वाढवण्याचं काम सुद्धा बायोटिन करत असतं. कासेमध्ये गाभण काळात अनेक वेळेस मास्टायटिसचा धोका असतो. तो टाळण्यासाठी आपल्याला बायोटिन देणं गरजेचं असतं. अशा पद्धतीने जर आपण बायोटिन सप्लिमेंट केलं तर गायीचं गाभण काळात शेवटच्या काही दिवसात ऊर्जा चांगल्या पद्धतीने तयार होते, रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते, कासेचा आकार, कासेची ठेवण आणि कासेचं कार्य योग्य पद्धतीने सुरू होतं. त्याचबरोबर मित्रांनो, जनावराला विताना स्ट्रेस फ्री ठेवण्याचं काम बायोटिन करतं. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला बायोटिन काम करत असतं. त्याचबरोबर जर लिव्हरचं कार्य योग्य पद्धतीने राहिलं आणि ज्यावेळेस गाय विते त्यावेळेस बऱ्यापैकी तिच्या शरीरातली ऊर्जेसाठी फॅट वापरली जात असते आणि ही फॅट लिव्हरमध्ये येऊन त्याचं जे काही रूपांतर होत असतं ऊर्जेमध्ये त्यावेळेस फॅटी लिव्हर होण्याची शक्यता असते. जर बायोटिन सप्लिमेंट योग्य पद्धतीने असेल तर फॅटी लिव्हर असेल, किटोसिस असेल, ह्या आजारातून जनावराला वाचवणं सहज शक्य होतं. त्याचबरोबर मित्रांनो, इथे स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की बायोटिन सप्लिमेंटचा आणि कासेच्या वाढीचा किंवा कास वाढण्यासाठीचं हे द्रावण किंवा हे व्हिटॅमिन नाही. बायोटिन हे कासेचा आकार चांगला व्हावा, कासेला जो सपोर्ट सिस्टीम आहे, कासेची जो तणाव आहे तो चांगला राहावा, यासाठी त्याचं काम असतं. कासेतल्या पेशी चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यानंतर जे दूध उत्पादन होतं ते मोठ्या प्रमाणात झाल्याने कासेचा आकार मोठा होतो. परंतु मुळातच कासेतल्या पेशींची संख्या वाढायची असेल, कासेतलं दूध उत्पादन करणारे जे काही पूर्ण स्ट्रक्चर आहे ते सगळं वाढण्यासाठी बायोटिनचा डायरेक्ट कुठलाही रोल नाही. त्यामध्ये तिथे ऍक्च्युअली काम करत असतात ते जे काही वेगवेगळे हार्मोन आहेत त्यामध्ये प्रामुख्याने टेस्टोस्टेरॉन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल आणि विण्याच्या अगोदर जे प्रोलॅक्टिन हार्मोन रिलीज होतो त्याच्या अंतर्भावामुळे किंवा त्याच्या प्रभावामध्ये या सगळ्या कासेची जडणघडण होत असते आणि कासेचा आकार मोठा होण्यास त्याचं काम असतं. इथे कुठल्याही पद्धतीने डायरेक्ट बायोटिनचा रोल नाही. तरी मित्रांनो, बायोटिन कुणीही कासवाडीचं औषध म्हणून वापरू नये, परंतु कासेचं कार्य योग्य राहण्यासाठी, कासेला स्ट्रेंथ देण्यासाठी, तिला ताकद देण्यासाठी, कासेची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि जनावर विताना स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी आपल्याला बायोटिन वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढे बायोटिन जर आपण कंटिन्यू सप्लाय केलं तर गाभण काळामध्ये जे काही खुरं आहेत जनावराची ती मजबूत होतात आणि गाय विताना किंवा विण्यापूर्वी जे काही शरीरात वजन वाढलेलं आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी खुरांची ताकद असणे खूप गरजेचं आहे. जेवढे स्ट्रॉंग खुरं असतील तेवढे चांगल्या पद्धतीने जनावर उभं राहू शकतं, खाऊ पिऊ शकतं आणि तिथे मग जनावराला चारा खाणे, रवंथ करणे ह्या पद्धतीत कुठे अडचणी येत नाहीत आणि जनावर स्ट्रेस फ्री जातं. त्याचबरोबर मित्रांनो, मग बायोटिन आपण वापरायचं किती? तर गाभण काळात जनावरांना आपल्याला 20 mg म्हणजे 20 मिलीग्राम प्रतिदिन इतकं बायोटिन वापरायचं मित्रांनो, अनेक आपण जे काही सप्लिमेंट वापरतो त्यामध्ये इतकं बायोटिन आहे का हे चेक करून नंतर वापरा. अनेक ठिकाणी मायक्रोग्रॅम मध्ये दिलेलं आहे. 20 mg म्हणजे 20 आणि पुढे mg लिहिलेलं मिलीग्राम असतं आणि mcg जर असेल तर ते मायक्रोग्रॅम असतं. तर 20 mg बरोबर ते 20,000 मायक्रोग्रॅम होतात. तर आपण जे काही सप्लिमेंट करणार आहोत त्यामधून आपल्या जनावराला 20 mg किंवा 20,000 मायक्रोग्रॅम इतकं सप्लिमेंट होतंय का हे बघणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, विल्यानंतर गाईचं दूध उत्पादन वाढण्यासाठी बायोटिनचा वापर करू शकतो का आपण? तर नक्कीच करू शकतो. विल्यानंतर सुद्धा गाईला आपल्याला बायोटिन सप्लिमेंट करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला जे काही गाई दूध उत्पादन करत असतात तिथे मोठ्या प्रमाणावर ज्या दूध उत्पादन करणाऱ्या पेशी आहेत आपल्या जास्त हाय इल्डर गाई ज्या आहेत त्यांच्यामध्ये तिथे दूध उत्पादन वाढण्यासाठी
आणि दूध उत्पादन सुरू असताना जे काही स्ट्रेस येतो कासेवर, आणि कासेमधल्या पेशी कंटिन्युअस रिपेअरिंग मध्ये असतात. तिथून दूध उत्पादन होत असताना कासेतल्या पेशींना रिपेअरिंगची गरज असते, त्यांना प्रोटेक्शनची गरज असते. तिथे कुठल्याही प्रकारे संसर्ग होऊ नये, तिथे इन्फेक्शन होऊ नये, यासाठी कंटिन्यू बायोटिनचा वापर हाय इल्डर जनावरांमध्ये असणं गरजेचं आहे. तर तिथे सप्लिमेंट करताना आपल्याला 30 mg म्हणजे 30 मिलीग्राम प्रतिदिन इतकं बायोटिन सप्लिमेंट करावं लागतं. तर अशा पद्धतीने जर आपण सप्लिमेंटेशन केलं, तर गाय विण्यापूर्वी 60 दिवस आणि गाय विल्यानंतर 60 दिवस, विण्यापूर्वी 20 mg आणि विल्यानंतर 30 mg, तर आपल्या जनावराला याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. मित्रांनो, बायोटिन आज दिलं उद्या रिझल्ट दाखवत नाही. बायोटिन किमान आपल्याला 2 ते 3 आठवडे सलग वापरावं लागतं. त्याच्यानंतर त्याची इफेक्ट दिसायला सुरू होतात. कारण बायोटिन डायरेक्ट कुठलंही काम करत नाही. बायोटिनच्या प्रोसेसमध्ये जे काही वेगवेगळे अमायनो ऍसिड तयार होतात त्याचा फायदा होतो. त्याचबरोबर ते जे काही एनर्जी बूस्ट करण्याचं काम करतात, त्यामुळे आपल्याला इनडायरेक्ट फायदा होत असतो. अशा पद्धतीने आपण बायोटिनचा वापर करत असतो. आता बायोटिन नेमकी कसं मग आपण सप्लिमेंट केलं पाहिजे? एकतर बायोटिन असलेलं मिनरल मिक्सर खाऊ घातलं पाहिजे, किंवा फीड प्रीमिक्स तयार करून घेतली पाहिजे की ज्याच्यात आपल्याला पाहिजे तेवढं बायोटिन आपण डेली सप्लिमेंट करू शकतो. किंवा डायरेक्ट आपण जर 2% बायोटिनची पावडर घेतली, तर मग आपल्याला मित्रांनो दररोज 1 ग्रॅम प्रमाणे जर ती पावडर खाऊ घातली, तर 20 मिलीग्राम बरोबर त्याच्यातून आपल्याला बायोटिन जनावरांना सप्लाय करणं सहज शक्य होतं. त्याचबरोबर मित्रांनो अनेक खूप सारे लिक्विड व्हिटॅमिन एचचे सुद्धा लिक्विड्स मिळतात. परंतु मित्रांनो त्याच्यावर फक्त आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे की आपल्या जनावरांना दररोज 20 मिलीग्राम इतकं व्हिटॅमिन एच मिळतंय का? ते मिळत नसेल तर आपल्याला दुसऱ्या पर्यायांचा विचार करायला पाहिजे. आणि मित्रांनो, बायोटिन एकटा कधीही काम करत नाही. जनावरांच्या कासेचा जर विचार करून आपण बायोटिन वापरणार असू, तर मग आपल्याला मित्रांनो तिथे त्याच्याबरोबर झिंक असेल, मिथ्योनिन असेल, सेलेनियम असेल, या घटकांचा सुद्धा वापर केला पाहिजे, जेणेकरून रोगप्रतिकार शक्ती चांगली राहील, कॅरेटिन आणि कोलॅजन चांगल्या पद्धतीने तयार होईल. त्याचबरोबर मित्रांनो, जर कासेचाच आकार आपल्याला म्हणजे वाढवायचा असेल किंवा कासेचं कार्य वाढवायचं असेल, तर बायोटिन बरोबर आपल्याला व्हिटॅमिन AD3 आणि व्हिटॅमिन ईचं सुद्धा सप्लाय करणं तेवढंच गरजेचं आहे. अशा पद्धतीने कंप्लीट सोल्युशन आपण जनावराला दिलं पाहिजे. चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला जे काही व्हिटॅमिन एच बद्दल सांगायचं होतं तुम्ही सांगितलंय. याच्या उपरही आपले काही प्रश्न असतील तर कृपया कमेंटमध्ये विचारा. प्रश्न विचारत असताना आपलं नाव आणि संपूर्ण पत्ता टाकला तर अतिउत्तम होईल, जेणेकरून आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपल्या प्रश्नाचे उत्तर देऊ आम्ही, तर तिथे आपलं नाव आणि पत्ता सुद्धा सांगता येईल. मित्रांनो, ह्या बायोटिन बद्दल प्लस इतरही आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.